जय भारत. आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल. सांगली मिरज येथील शासकीय रुग्णालय अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज बनणार. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ साहेब. सांगली सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामुग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मिरज येथे बोलताना केले. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन MRI मशीनचे लोकार्पण व नूतनीकरण केलेल्या CNSD विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नानंदकर, नूतन अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे व प्रियांका राठी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स व विद्यार्थी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री मुश्रीफ साहेब म्हणायला लागले, खाजगी रुग्णालयात ज्याप्रमाणे आधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध आहे त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रसामुग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना अधिकच निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय सेवासाठी मिरज शहराचा मोठा लौकिक आहे. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून आरोग्य सेवासाठी अधिकचा निधी दिला की बाब कौतुकास्पद आहे. या निधीमुळेच नवीन MIR मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले असून सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयात लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी व आरोग्य सुविधेसाठी प्राधान्याने निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील मुलामुलींच्या वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवावा. या दुरुस्तीच्या कामास मान्यता व निधी दिला जाईल. मिरज वैद्यकीय महाविद्यालयास हृदयरोग विभाग सुरू करण्याबाबत मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन इथून बाहेर जाणाऱ्या भावी डॉक्टरांनी समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले. सांगली मिरज शहरे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जातात. सामान्य माणसाला दर्जेदार कमी खर्चात आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने नेहमी प्राधान्य दिले असून सांगली मिरजमधील शासकीय रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन असे कामगार मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले. ते म्हणाले, मिरज महाविद्यालयाच्या रुग्णालयातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 25 कोटीचे MRI मशीन उपलब्ध झाल्याने या भागातील रुग्णांच्या उपचारासाठी याची मोठी मदत होईल. अशी कमी खर्चात अचूक निदान झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांचा लाभ होईल. तसेच CNSD विभागामुळे दान केलेले अवयव आणि वैद्यकीय साधन सामुग्रीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होईल. संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा. अपडेट रहा. तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार. बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा.